नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या या खास बुलेटिनमध्ये। मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून या दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती। या दुर्घटनेत सुमारे 30 ते 40 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने एनडीआरएफच्या टीमकडून वाहून गेलेल्या पर्यटकांना बाहेर काढलं, मात्र 4 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू झाली आहे। मुसळधार आलेल्या पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झालेत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी आता संपली आहे। आजपासून म्हणजे 16 जून पासून शाळा सुरू होत आहे। तसेच नवे शैक्षणिक वर्षही सुरू होत आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा आणि शिक्षक तयार झाले आहेत। तसेच नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि नवीन पाठ्यपुस्तक मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याला अवघे 3 दिवस बाकी राहिले आहेत। श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने पालखीच्या तयारीच्या कामांवर अखेरचा हात फिरविला जातोय। पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांच्यासह विश्वस्त मंडळ तयारीवर लक्ष ठेवून आहे। कुंडमळा येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही शासन उचलणार असल्याची माहिती जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज।